महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांच्या प्रत्यक्ष प्रचाराला आता सुरुवात झाली आहे. पण आपल्याला माहिती आहे का, मुंबई वगळता सर्वच महानगरपालिकांमध्ये पॅनल सिस्टीम आहे. पॅनल सिस्टीम म्हणजे एका प्रभागामध्ये 2 ते 4 नगरसेवक. आता या पॅनल सिस्टीमसाठी मतदान कसं करायचं, तर जेव्हा मतदान केंद्रावरती कुठलाही मतदार जाईल तेव्हा त्याच्यासमोर जितके नगरसेवक त्या पॅनलमध्ये असणार आहेत तितकी मतदान यंत्र असतील. म्हणजे समजा 4 नगरसेवक असतील तर 4 मतदान यंत्र त्याच्यासमोर असतील. आता त्याच्यामध्ये प्रत्येकासाठी वेगवेगळा रंगसुद्धा असण्याची शक्यता आहे. म्हणजे आता त्या रंगामध्ये असं आपण बघितलं तर अ, ब, क, ड असे त्याचे 4 भाग असणार आहेत. त्या 4 भागांसाठी तर अ साठी पांढरा रंग असू शकतो, ब साठी फिका गुलाबी रंग असू शकतो, क साठी फिका पिवळा रंग असू शकतो, तर ड साठी फिका निळा रंग असू शकतो. अशा पद्धतीने हे 4ही नगरसेवक वेगवेगळ्या दिशे वेगवेगळ्या रंगामध्ये दाखवलेले असते. जेव्हा आपण मतदान करायला जाऊ तेव्हा आपल्याला 4ही नगरसेवकांसाठी मतदान करायचं आहे. जेव्हा अ, ब, क, ड अशा 4ही नगरसेवकांसाठी 4ही मतदान यंत्रांवरती आपली मतदान करून झाल्यानंतर एक बझर वाजेल. म्हणजे आपली मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असं आपल्याला समजता येईल. इथे या सगळ्या मतदान जितके नगरसेवक असतील या प्रत्येक पॅनलसाठी प्रत्येक नगरसेवकासाठी तितक्या लोकांसाठी मतदान यंत्र असतील आणि त्याच्यामध्ये नोटाचा सुद्धा पर्याय उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आपण नोटाला सुद्धा मतदान केलं तरी ती मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असंच समजण्यात येईल. आता ही पॅनल सिस्टीम आपल्या सगळ्या इतर महापालिकांमध्ये असणार आहे. त्यामुळे जेव्हा मतदान करायला जा तेव्हा ही प्रोसेस नक्की लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला मतदान करणं अतिशय सोपं होईल.